उद्या जर तुम्ही त्यांच्यासोबत गेले तर तुमची जी प्रॉपर्टी त्यांनी सील केली ती सोडवतील असं तुम्हाला म्हणायचं? नाही नाही, माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसता. संपत्ती कुठे? राहतं घर आहे हो मुंबईतलं. अहो, मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट. तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का, 1000 कोटी नाही, 5, 25, 50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या. तरी आमचं घर सोडायला हे तयार नाहीत. पण अजित पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी 250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली. आता नवाब भाईंची सोडवली जाईल. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे. पण आम्हाला ही ऑफर मान्य नाही.